आपला नमो नमः. आपण आता हा थर्ड सेमचा अभ्यास करत आहे. तर हे तुम्हाला पोर्शन आहे, 5 पेपर आहे. त्यातला हा पहिला पेपर आहे संस्कृत भाषा व साहित्य संशोधन. हा लोधा सर घेणार आहे. तर याचं नोट्स आपल्याकडे सध्या नाही आहेत, पण लोधा सर तुम्हाला देतील. आपल्याला हा फक्त पूर्ण मराठीमध्ये लिहायचं आहे पेपर. दुसरं आहे साहित्यशास्त्र, त्याच्यामध्ये काव्यप्रकाश. काव्यप्रकाशात तुम्हाला 7वा आणि 8वा उल्हास आहे. तर अध्याय कसे असतात, पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तसे काव्यप्रकाशचे 10 उल्हास आहेत. तर आपल्याला सगळे उल्हास नाही आहे, आपल्याला फक्त 7वा आणि 8वा उल्हास शिकायला आहे. तर हा आहे 7वा उल्हास आणि हा आहे 8वा उल्हास. तर हा पेपर तुम्हाला शिकवणार आहे श्वेता मॅडम. तिसरा विषय आहे नाट्यशास्त्र आणि नाटक. याच्यामध्ये हे दशरूपक म्हणून पुस्तक आहे धनंजयांचं. हे नाट्यशास्त्राचा प्रकरण ग्रंथ आहे. जसं अध्याय असतात की नाही तसे याचे प्रकाश आहे. याचे 4 प्रकाश आहेत. या पुस्तकामध्ये पूर्ण 4ही प्रकाश आहे, पण आपल्या अभ्यासाला फक्त 1 आणि 3 प्रकाश आहे. तर हा विषय शिकवणार आहे मी. दशरूपक प्रकाश हे मी शिकवणार आहे. चौथा आहे आपल्याला संस्कृत गद्यकाव्य. तर संस्कृत गद्यकाव्याची आपल्याला 2 कथा आहेत, एक दशकुमार चरितम आणि एक शुकनासोपदेश. तर दशकुमार चरितमच्या नोट्स याच आहेत, दशकुमार चरितमच्या नोट्स आहेत या. तर आपल्याला फक्त याचे श्लोक अजून उपलब्ध झाले नाही, पण उपलब्ध झाल्यावर तुम्हाला त्याची PDF पाठवण्यात येईल. तर ह्यामध्ये सगळ्या मराठी त्याचा अर्थ आहे, म्हणजे जी ती गोष्ट आहे दशकुमार चरितमची. तर तो विषय शिकवणार आहेत आपल्याला मोरेश्वर सर. नंतर आहे शुकनासोपदेश. मागच्या वेळेस आपण कादंबरी शिकलो आहे की महाश्वेतावृत्तांत शिकलो, त्याच्यातलाच हा एक भाग आहे शुकनासोपदेश म्हणून. शुकनास हा मंत्री आहे तारापीठ राजाचा, आणि त्याचा जो मुलगा आहे चंद्रपीठ, तर त्याला त्याचा राज्याभिषेक उद्या होणार आहे. तर त्याला उपदेश करायसाठी हा शुकनासोपदेश. चंद्रापीठ जेव्हा त्याच्या घरी जातो, शुकनासच्या घरी त्याचा आशीर्वाद घ्यायला, तेव्हा शुकनास मंत्री आहे तो त्याला उपदेश करतो. तर ही पूर्ण कथा यामध्ये आली आहे शुकनासोपदेशमध्ये. तर हे शिकवणार आहे तुम्हाला प्रियंका मॅडम. ठीक आहे. मग हे झाला चौथा पेपर. आणि 5वा पेपर जो आहे तो संशोधन प्रकल्प आहे. तर हा संशोधन प्रकल्प म्हणजे तुम्हाला लघुशोध निबंध आहे, डेझर्टेशन. तर हे तुम्हाला पूर्ण वर्षामध्ये डेझर्टेशन करायचं आहे. तर हे आता या सुरुवातीपासूनच तुम्ही त्याचा विषय घ्या. हे तुम्हाला लोधा सर सांगतील. एक विषय निवडा तुमच्या आवडीचा, सर सांगतील त्या, आणि तसं तुम्हाला त्याच्यामध्ये डेझर्टेशन वर्ष लागतंच त्याला करायला. तर तुम्हाला आता सुरुवात करा. आपल्याला सबमिट नंतर करायचं आहे, पण सुरुवात आता करायची. अशी आपल्याला हे 5 सब्जेक्ट आहे. ठीक आहे. तर माझा विषय आहे आता हे दुसरं पुस्तक मी सध्याशी बाजूला ठेवते, आणि माझा विषय आता आपण घेऊ दशरूपक. ठीक आहे. तर दशरूपक आहे. दशरूपक हा नाट्यशास्त्राचा प्रकरण ग्रंथ आहे. आपण तुम्हाला मला वाटते मागच्या वर्षी नाट्यशास्त्र नव्हतं. तर नाट्यशास्त्र हे भरतमुनींनी रचलं आहे. नाट्यशास्त्राचे 36 अध्याय आहेत, आणि त्यामध्ये 6000 श्लोक आहेत. नाट्यशास्त्राचे 36 अध्याय आहेत, त्यामध्ये 6000 श्लोक आहेत. त्याला षटसहस्त्री संहिता आपण म्हणतात. त्याच्यावर अभिनव गुप्तांनी अभिनव भारती ही टीका लिहिलेली आहे. पण हे सगळे 36चे 36 अध्याय हे कठीण आहे. तर हे धनंजयांनी त्याच्यावरती तो सोपं करून दशरूपक लिहिलेला आहे. तर दशरूपक हा प्रकरण ग्रंथ आहे. तर प्रकरण ग्रंथ म्हणजे काय की एखाद्या ग्रंथाची माहिती करून देणारा ग्रंथ किंवा ओळख करून देणारा ग्रंथ, त्याला आपण म्हणतो प्रकरण ग्रंथ किंवा प्रवेश ग्रंथ. तसा हा दशरूपक प्रकाश आहे. आणि याचे रचयिता आहेत धनंजय. याच्यावर धनिकांनी टीका लिहिली आहे. धनिक हे धनंजयांचे लहान भाऊ आहेत. आणि धनिकांनी कुठली टीका लिहिली, यांनी अवलोक नावाची टीका लिहिलेली आहे. आता लिहून घ्या. दशरूपकावरची जी टीका आहे ती अवलोक टीका आहे. ती लिहिली आहे धनिकांनी. धनिक हे धनंजयांचे लहान बंधू आहेत. आणि नाट्यशास्त्रावर जी टीका लिहिली आहे ती अभिनव गुप्तांनी लिहिलेली आहे. तिचं नाव आहे अभिनव भारती. अभिनव भारती ही अभिनव गुप्तांनी लिहिलेली आहे नाट्यशास्त्रावरची टीका. आणि घन्यालोक नाही, दशरूपकवर जी टीका लिहिली आहे धनिकांनी, तिचं नाव आहे अवलोक टीका. अभिनव गुप्तांनी अभिनव भारती लिहिली. हां, अभिनव गुप्तांनी अभिनव भारती, ती नाट्यशास्त्रावरची टीका आहे. आणि ही आहे दशरूपकावरची टीका. ही धनंजयांचे लहान बंधू आहे धनिक यांनी ही लिहिलेली आहे अवलोक नावाची टीका. ठीक आहे. आणि आता आपल्याला दशरूपकचे 4 प्रकाश आहेत. टीका म्हणजे काय असते? टीका म्हणजे तेच जे ग्रंथ आहे ते सोप्या भाषेत लिहिले. आपण जो मराठी शब्द म्हणतो टीका केली आहे, तो आपला शब्द वेगळा आहे की नाही. तर त्याच्यात टीका म्हणजे सोप्या भाषेत लिहिलं किंवा समजावून सांगितलं, तर अशा अर्थाने टीका शब्द आहे. ठीक आहे. आपण एरवी असा वापरत नाही. नाही, आपण आता प्रत्येक भाषा वेगळी आहे ना. संस्कृतचे काही अर्थ वेगळे आहेत, तर ते टीकाच म्हणतात. म्हणजे समजावून सांगितलं, थोडंसं सोप्या भाषेत लिहिलं, तर त्याला टीकाच म्हणतात. आता ही जी आहे दशरूपक पण म्हणजे काय आहे, याचं प्रकरण ग्रंथ आहे की नाही. मग दशरूपकवर परत धनंजयांनी टीका लिहिली आहे. तर याच्यामध्ये त्याला त्यांचे पण श्लोक येतात काही काही.
धनिकांनी जे लिहिलेले आहेत की नाही, तर ते पण येतात त्याच्यामध्ये. तर हे 4 प्रकाश आहेत. तर पहिल्या प्रकाशमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की कथावस्तू म्हणजे कथा. कथावस्तू म्हणजे कथा. पहिले आपण दशरूपक म्हणजे लक्षात घेऊ काय आहे. रूपक म्हणजे नाटक. रूपकचा अर्थ होतो नाटक. आपण 10 प्रकारचे रूपक आहेत. 10 प्रकारचे रूपक आहेत. तर त्यातला पहिला जो प्रकार आहे तो नाटक आहे. पण आपण सगळ्या यालाच नाटक म्हणतो. त्यातला जो पहिला प्रकार आहे दशरूपकमधला, तर त्याचा नाटक आहे, पण आपण सगळ्याच याला नाटक म्हणतो. मग ते कुठले कुठले आहेत? 10 प्रकार: नाटक, प्रकरण, भाण, प्रहसन, डीम, व्यायोग, समवकार, विधी, अंक आणि इहामृत असे 10 प्रकार आहेत. नाटक, प्रकरण, भाण, प्रहसन, भाण, प्रहसन, डीम, व्यायोग, डीम, डीम, व्यायोग, समवकार, विधी, अंक आणि इहामृत असे 10 प्रकारचे रूपक आहेत. रूपक म्हणजे नाटकच, पण आपण या सगळ्याला नाटक म्हणतो. म्हणजे आपण जो आतापर्यंत वापरलेला शब्द नाटकच आहे, पण हे सगळे वेगवेगळे आहेत. ठीक आहे. मग आता पहिला काय याच्यामध्ये नाटक. आपण हे जे सगळे 10 रूपक आहे याचा अभ्यास आपण तृतीय प्रकाशामध्ये करणार आहोत. तर पहिल्या प्रकाशामध्ये काय येणार आहे? कथा. कथा म्हणजे वस्तू म्हणजे कथा. मग कुठल्या पण नाटकाची कथा म्हणा, सिनेमाची कथा म्हणा, किंवा आपण एखाद्या कादंबरी वाचतो त्याच्यातली कथा म्हणा, कुठली पण कथा. मग त्या कथेचं जे वर्णन आहे, त्याचे जे प्रकार आहेत, त्याचे जे भेद आहेत, ते सगळे आपण पहिल्या प्रकाशमध्ये शिकणार आहोत. दुसऱ्या प्रकाशमध्ये काय आहे? नायक, नायिका आणि त्यांचे प्रकार. किती प्रकारचे नायक आहेत, किती प्रकारच्या नायिका आहेत, त्यांचं गुण काय आहे, सहकलाकार काय आहे, त्याच्यात प्रतिनायक कुठले कुठले आहे, विदूषक आहे की नाही, या सगळ्यांची माहिती कशामध्ये येते? द्वितीय प्रकाशमध्ये येते. नंतर तृतीय प्रकाशमध्ये हे 10 प्रकारचे नाटक आहे. म्हणजे दशरूपक, जे आपण आता पुस्तकाचं जे नाव आहे आपलं दशरूपक, हे रूपक आपण शिकणार आहेत तृतीय प्रकाशमध्ये. आणि चतुर्थ प्रकाशमध्ये आहे रस. रस म्हणजे शृंगार. हे जे 9 आहे नाटकामध्ये जे रस असतात, शृंगार रस, वीर रस, भयानक रस आहे ना, विभत्स रस, रौद्र, हास्य, अद्भुत, करुण, हे सगळे रस आहेत. तर ह्या सगळ्या रसांचा अभ्यास कशाला करणार आहे? आपण चतुर्थ प्रकाशमध्ये करणार आहे. पण आपल्याला फक्त अभ्यास करायचा आहे पहिल्या आणि तृतीय प्रकाशचा. तर पहिल्या प्रकाशमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे की कथावस्तू कशी आहे, त्याचे प्रकार. कथावस्तू काय आहे, त्याचे प्रकार काय काय आहे ते आपल्याला शिकायचे आहेत पहिल्या प्रकाशमध्ये. आणि तृतीय प्रकाशमध्ये आपल्याला हे 10 रूपक आहेत, ते 10 प्रकार आपल्याला शिकायचे आहेत तृतीय प्रकाशमध्ये. ठीक आहे. तर आता आपण सुरुवात करू मंगलाचरण. पहिलं जे आहे प्रथम प्रकाश. नमस्तस्मै गणेशाय यत्कंठः पुष्करायते मदाभोगधनध्वानो नीलकंठस्य तांडवे. तर मंगलाचरण म्हणजे काय की कुठला पण ग्रंथ लिहिताना जे कवी आहे, लेखक आहे, तर ते आपले जे आराध्य दैवत आहे त्यांना नमस्कार करतात, त्यांचा आशीर्वाद लिहितात. तर त्याच्यासाठी एक श्लोक लिहितात, त्याला म्हणतो आपण मंगलाचरण. तर मंगलाचरण 3 प्रकारचे आहे. एक आहे नमस्कारात्मक, दुसरं आहे आशीर्वादात्मक आणि तिसरं आहे वस्तुनिर्देशनात्मक. पहिलं आहे नमस्कारात्मक, दुसरं आहे आशीर्वादात्मक आणि तिसरं आहे वस्तुनिर्देशनात्मक. नमस्कारात्मक म्हणजे ज्याच्यामध्ये नमस्कार केला आहे, गणेशाय नमः, विष्णवे नमः आहे की नाही, असं ज्यामध्ये श्लोक आलेले आहेत ते काय आहे नमस्कारात्मक. आणि आशीर्वाद म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आशीर्वाद मागितला आहे देवाचा की आमचं हे कार्य चांगलं हो, म्हणजे आम्हाला विघ्न न येऊ त्या कार्यामध्ये, लिखाणामध्ये आहे की नाही, विघ्न न येऊ म्हणून आशीर्वाद मागतात देवाचा, तर त्याला काय म्हणतो आपण आशीर्वादात्मक. आणि तिसरं आहे वस्तुनिर्देशनात्मक. वस्तुनिर्देशनात्मक म्हणजे काय, वस्तू म्हणजे कथा. म्हणजे त्या श्लोकामधून, त्या मंगलाचरणमधून वस्तू काय आहे म्हणजे कथा काय आहे, कथाचा एक छोट्याशा मधून अंदाज की कशी अशी गोष्ट आहे, त्याचा निर्देश झालेला आहे, तर ते त्याला म्हणतो आपण वस्तुनिर्देशनात्मक. त्याची आयडिया येते आपल्याला त्याच्यातून की या कथेमध्ये काय आहे, तर ते आहे, ते मंगलाचरण आहे वस्तुनिर्देशनात्मक. तसं आता हा श्लोक बघितला दशरूपकमधला, तर याचं काय आहे, याचा अर्थ आहे, त्याचं हे आहे नमस्कारात्मक. त्याच्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे की शंकर तांडव नृत्य सुरू करत असतं तेव्हा
जेव्हा शंकराचं तांडव नृत्य सुरू असतो तेव्हा गणेशाचा जो आवाज आहे, कंठ आहे, तो मृदंगाप्रमाणे काम करतो असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्या शंकराला आपण नमस्कार असो, त्या शंकराला नमस्कार असो. आणि जो ध्वनी आहे तो हत्तीच्या मधाप्रमाणे गंभीर आहे. जे नीलकंठ म्हणजे मोर पण आहे, पण मयूर नृत्याच्या वेळी मेघ जणू मृदंगाप्रमाणे गडगडाट करतो. तसेच शिवाच्या नृत्याच्या वेळी गणेशाचा गंभीर कंठ ध्वनी म्हणजे त्याचा आवाज हा गणेशाच्या कंठासारखा येतो. तर त्या गणेशाला नमस्कार असतो. म्हणजे इथे त्यांनी कोणाला नमस्कार केला आहे? गणेशाला नमस्कार केला आहे आणि विष्णूला नमस्कार केला आहे, सॉरी शिवाला नमस्कार केला आहे. नंतर दुसरं मंगलाचरण आहे. याच्यामध्ये दुसरं आहे दशरूपानुकारेण यस्य मादयंती भावकाः नमः सर्वविदे तस्मै विष्णवे भरताय च. म्हणजे आता यांनी कोणाला परत नमस्कार केला आहे? विष्णूला नमस्कार केला आहे. 10 रूप कोणाचे होते? 10 रूप होते विष्णूचे. विष्णू भगत विष्णूला नमस्कार केलेला आहे. आणि दशरूपकांचं अनुकरण करणारा कोण आहे? तर भरतमुनी आहे की नाही. दशरूपक म्हणजे 10 नाटक. ह्याचं नाट्यशास्त्रामध्ये कोणी सांगितलेलं आहे? भरतमुनींनी. तर त्या भरताला पण नमस्कार असतो. म्हणजे कोणाला नमस्कार केला आहे? शिवाला नमस्कार केला आहे, गणेशाला नमस्कार केला आहे, विष्णूला नमस्कार केला आहे आणि भरताला नमस्कार केला आहे. असे चौघांना याच्यामध्ये नमस्कार केला आहे. आणि हे आहे आपलं नमस्कारात्मक मंगलाचरण. ठीक आहे. दुसरा श्लोक आहे आपला तिसरा श्लोक. आता ना हे आपण काही महत्त्वाचे श्लोक आहेत तर ते आपण वाचू, काही वाचू नाही. जे महत्त्वाचे श्लोक आहेत ते तुम्हाला सांगणार. ठीक आहे. त्याच्यातला पहिला महत्त्वाचा आहे, दुसरा महत्त्वाचा आहे, तिसऱ्या चौथ्या याच्यामध्ये यांनी काय दिलेलं आहे की अर्थ दिला यांनी की मी आता हे वाचून दाखवते. ठीक आहे. तिसरा श्लोकाचा अर्थ की सरस्वतीच्या कृपेने कोणी पण विद्वान आहे तर एखाद्या नाटकाचे किंवा ग्रंथाचे निर्माण करतो, ते वाचून दुसरा व्यक्ती त्याच्यात निपुणता प्राप्त करतो. म्हणजे सरस्वतीच्या कृपेमुळे सगळ्यांना, जर सरस्वतीची कृपा सगळ्यांवर नसते तर काहींवरच असते. तर ज्याप्रमाणे भगवान वाल्मिकींनी क्रौंच पक्षाचे व्याधाच्या वर्तणुकीवर शीघ्र श्लोक रचला, त्याप्रमाणे ब्रह्माने त्यांना रामायण रचण्याचा आदेश दिला आणि रामायण ग्रंथाची निर्मिती झाली. ते वाचून जनमानसात व्यवहार कसे करावे ते शिकू शकतात, निपुण होऊ शकतात, ज्यातून वेगवेगळे प्रसंग उपमा वाचून आपले हृदय पण आनंदित होते. त्यांनी असं म्हटलं आहे की वाल्मिकींनी रामायण रचलं, पण त्यांची अशी एक कथा सांगण्यात येते की वाल्मिकी एकदा स्नानासाठी तमसा नदीवर गेले होते आणि तिथे एक क्रौंच पक्षाचं जोडपं विहार करत होतं. तर तेव्हा एका व्याधाने त्या क्रौंच पक्षातल्या नराला बाण मारला. त्याच्यामुळे ती मादी होती ती व्याकुळ झाली. तर ते पाहून वाल्मिकींना खूप क्रोध झाला आणि त्यांनी त्या व्याधाला शाप दिला की तू त्या क्रौंच पक्षाचं जे जोडपं होतं त्याच्यातून नराला मारलं. तर त्यांनी त्याला शाप दिला की तुझं पण चांगलं होणार नाही. आणि मग ते कसं झालं, तो श्लोक कसा झाला, शीघ्र कवी होते की नाही ते, तो श्लोक दुःखामध्ये पण त्यांनी तो श्लोक रचला. तर तेव्हा ब्रह्मा तेव्हा त्यांनी प्रकट झाले आणि ब्रह्माने त्यांना सांगितलं की तुम्ही हे काव्य जसं रचलं आहे त्याचं तुम्ही आता रामायणाची पण रचना करा. तर म्हणून नंतर वाल्मिकींनी रामायणाची रचना केली. आणि मग रामायणातून आपल्याला काय मिळतं, तर रामायण ग्रंथ आपण वाचतो कसं जगायचं, व्यवहार कसा करायचा, लोक कसे असतात आहे की नाही. आपण जेव्हा वाचतो रामायण ऐकतो तेव्हा पण आपल्याला त्या प्रसंगावरून आपल्याला कसं वापरायचं ते समजतं. आणि मग नाट्यशास्त्रामध्ये परत भरतमुनी नाट्यशास्त्र रचलं. तर तेव्हा काय केलं ब्रह्मानी, हे जे 4 वेद आहे ना याच्यातून एक म्हणजे त्यांनी याच्यातून गान घेतलं, सामवेदातून गान घेतलं, ऋग्वेदातून पाठ्य घेतलं, असं मिळून त्यांनी हा 5वा वेद तयार केला. त्याला नाव आहे नाट्यवेद. त्याचं नाव आहे नाट्यवेद. तर हे धनंजय असं म्हणत आहे की हा एवढा मोठा ग्रंथ आहे तर त्याचं प्रतिपादन कोण करू शकेल. त्यांचं असं म्हणणं आहे की कोणी नाही करू शकणार, पण त्यांचं असं म्हणणं आहे की मी हा प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला सोप्या भाषेमध्ये हा दशरूपक ग्रंथ समजावून सांगत आहे. ठीक आहे. तर आता आपला 7व्या नंबरचा एक श्लोक आहे. अवस्थानुकृतिर्नाट्यम रूपम दृश्यत योज्यते रूपकम तत्समारोपात दशदेव रसाश्रयम. अवस्थानुकृती म्हणजे काय, नाटक म्हणजे काय असतं की रामाचा रोल आहे की नाही. मग कोणीतरी एक माणूस करत आहे, कोणीतरी श्याम नावाचा मुलगा करत आहे नाटकात रामाचा रोल करत आहे. मग आपण तो काय करतो, रामाचं अनुकरण करतो.
रामाचं जे पात्र होतं त्याचं पूर्ण अनुकरण करतो. म्हणजे ते काय झालं, नाटक हे काय आहे तर अवस्थांचं अनुकरण आहे. म्हणजे जे पात्र आहे, रामाचं पात्र आहे, सीतेचं पात्र आहे, तर हे जे पात्रांचं जे त्यांच्या अवस्थांचं जे अनुकरण आहे ना, याला काय म्हणतो आपण, नाट्य म्हणतो. हा 7वा श्लोक महत्त्वाचा आहे, याला एक स्टार करून द्या. परत नाट्य काय आहे, दृश्य काव्य आहे ना, आपल्याला दिसतं पण ऐकायला पण येतं है ना. तर नाट्य हे दृश्य काव्य आहे आणि नाटकामध्ये राम आदी रूपाचा आरोप होतो म्हणून त्याला रूपक म्हटलं आहे. रूपक का बरं म्हटलं आहे तर राम आदी रूपाचा आरोप होतो म्हणजे काय, ते त्यांचा रोल करतात. आपण असं म्हणतो का की श्यामने रोल केला तर हा श्याम आहे, आपण त्याच्यामध्ये मिसळून जातो त्याच्या त्या रोलमध्ये की नाही हा रामच आहे की नाही. तो इतकं छान बटवतो, रामाचं काम इतकं छान करतो पण हा रामच आहे की नाही. मग त्याला म्हणतो आपण नाटक, रूपक. ठीक आहे. आणि हे नाटक किती रसांवर आधारित आहे तर हे सगळ्या रसांवर आधारित आहे. हे जे रस आहे आपले शृंगार रस, वीर रस, प्रत्येक याच्यामध्ये. आणि नाटकामध्ये जास्त शृंगार रस प्रधान असतो किंवा वीर रस प्रधान असतो आणि बाकीचे रस त्याच्या अवतीभोवती शांत रस आहे, भयानक रस आहे ना, त्यानंतर विभत्स रस आहे, हे त्याच्या अवतीभोवती राहतात. पण मेन रस एक तर शृंगार रस असतो किंवा मग वीर रस असतो. आता 8वा श्लोक आहे. 8व्या श्लोकमध्ये आणि कुठले प्रकारचे रूपक आहे ते सांगितलं आहे. कुठलं आहे आता सांगितलं मी, नाटक, प्रकरण, ठाण, प्रहसन, डीम, व्यायोग, समंकार, विधी, अंक आणि ह्यामूळ. हे काय झाले 10 प्रकारचे रूपक झाले. 10 रूपक. आता याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढचा श्लोक आहे नृतम ताल लयाशमम आद्यम पदार्थ विनयो मार्गो देशी तथा परम. तर आता यांनी 2 शब्द सांगितले ना, नृत्य, एक नृत्य शब्द आहे आणि एक नृत्य आहे. आता हा 9वा श्लोक आहे आपला. पहिली समजतंय ना, म्हणजे काही फास्ट नाही होत आहे ना अमृता. ठीक आहे. नृत्य म्हणजे काय, आता जो आपण आतापर्यंत कुठला शब्द ऐकला नृत्य, मग आपण नृत्य म्हणजे काय म्हणतो, कथ्थक नृत्य. मग ते लक्षात ठेवायचं. मग ते कशावर आश्रित आहे तर ते भावावर आश्रित आहे. त्यांच्या चेहऱ्यावर भाव येतात की नाही. मग कशावर आश्रित आहे तर नृत्य हे भावावर आश्रित आहे, त्याला मार्ग पण म्हणतात. आणि याचं उदाहरण आहे भरतनाट्यम. नृत्य हे भावावर आश्रित आहे आणि याला मार्ग पण म्हणतात आणि याचा दुसरं नाव आहे भरतनाट्यम. म्हणजे उदाहरण आहे भरतनाट्यम. आश्रित आहे, भावावर आश्रित आहे. नृत्य उदाहरण आहे याचं भरतनाट्यम. आणि दुसरं आहे नृत्य. मार्ग म्हणजे काय, मार्ग म्हणजे त्याला दुसरं नाव दिले त्यांनी ते मार्ग. हे बघ, हे नृत्य म्हणजे काय आहे तर हे लोककलेवर आधारित जे आहे ते नृत्य आणि हे नृत्य. नृत्य हे तो पण नृत्यच आहे ते, पण ते लईवर, तालावर आणि लईवर आधारित आहे. ते म्हणजे काय आपलं देशी नृत्य, जंगली जातीचा नाच. देशी नृत्य जे आहे जंगली जातीचं ते आहे नृत्य. आणि आपण जे भरतनाट्यम वगैरे म्हणतो ते आहे नृत्य. त्याला 2 मधला फरक समजला. तर ह्या दोघांचे 2 प्रकार आहेत. याच्यामध्ये अजून नृत्याचे कुठले प्रकार आहे, मधुर आणि उद्धृत. मधुर कोणाचं आहे, लास्य. मधुरला लास्य नृत्य म्हणतात, ते कोणाचं आहे, पार्वतीचं. लास्य नृत्य म्हणजे मधुर, ते आहे पार्वतीचं. आणि उद्धत आहे तांडव नृत्य, ते आहे शिवाचं. उद्धत एक आहे मधुर आणि दुसरं आहे उद्धत. मधुर जे आहे ते म्हणजे लास्य नृत्य ते आहे पार्वतीचं. आणि हे उद्धत म्हणजे तांडव नृत्य आहे ते आहे शिवाचं. ठीक आहे. आता 11वा श्लोक तो पण महत्त्वाचा आहे, याला स्टार्ट करा. 11वा श्लोक. वस्तू नेता रसरस्तेषां भेदकः तत्राधिकारिकं मुखमंगम प्रासंगिकम विदुः. ठीक आहे. मग वस्तू, आता याच्यामध्ये आपल्याला 3 भेद सांगितले आहे. रूपकाचे किती भेद आहे, 3 भेद आहे. रूपकाचे किती भेद आहे, रूपकाचे म्हणजे नाटकाचे किती भेद आहे, 3 भेद आहे. तर पहिला आहे वस्तू म्हणजे कथा. दुसरं आहे नेता म्हणजे नायक नायिका. आणि तिसरं आहे रस, जे आपले शृंगार रस वगैरे आहे. असे पहिल्यांदा विचारलं की रूपकाचे किती भेद आहेत, तर रूपकाचे 3 भेद आहेत. वस्तू, नेता, रस. मग मयूर समजते का हे पुस्तक घेऊन तुला बघता येतं का तुम्हाला? वस्तू, नेता, रस. अशा प्रकारे रूपकाचे 3 भेद आहेत.
मग आता पहिल्यांदा आपण वस्तू शिकणार आहे. वस्तू कथा म्हणजे काय. मग कथेचे 2 प्रकार आहेत. कथेचे किती प्रकार आहेत. 2 प्रकार आहेत. त्यामध्ये कुठला आहे. एक पहिला अधिकारिक आणि दुसरा आहे प्रासंगिक. एक प्रकार कुठला आहे अधिकारिक आणि दुसरा आहे प्रासंगिक. अधिकारिक. मयुरी तू आपला अमृता तू डायग्राम काढला होता का. तो आहे काढलेला आहे का याचा आपण त्या दिवशी काढला तो असेल तर मग डोळ्यासमोर ठेव. म्हणजे मग काय होईल समजायला पण सोपं जातं. मग तर वस्तूचे 2 प्रकार आहे. एक अधिकारिक आहे दुसरा आहे प्रासंगिक. अधिकारिक म्हणजे काय. अधिकारी म्हणजे काय की कुठले पण कथा आहे की नाही. मग कथेचा जो नायक असतो मग तो जो कथेचा नायक आहे तो अधिकारी आहे. कारण की कथेचं जे फळ आहे ते त्या नायकाला मिळणार आहे. जे काही त्याला मिळणार आहे आणि त्याला नायिका पण मिळणार आहे की सगळ्यात शेवटी मिळणार आहे की नाही. म्हणजे त्याचा कोण झाला तो अधिकारी झाला. मग असे जे नाटकं आहेत ते कुठले झाले अधिकारिक. मग ह्यामध्ये ऐतिहासिक नाटक येतात. अधिकारिकमध्ये ऐतिहासिक नाटक येतात. तर त्याचं समजा आपण उदाहरण देऊ रामायण. उदाहरण घेऊ आपण की रामायण. एक अधिकारी दुसरं प्रासंगिक. अधिकारिकचं उदाहरण झालं रामायण झालं. आता प्रासंगिक म्हणजे काय तर अधिकारिक म्हणजे मुख्य कथा ही रामायण आणि प्रासंगिक कथा म्हणजे मुख्य कथेसोबत जी गौण रूपाने जाते कथा त्याला म्हणतात प्रासंगिक कथा. मुख्य कथेसोबत जी गौण रूपाने जाते म्हणजे मुख्य कथा आपली इथे रामाची कथा रामायण आणि गौण रूपाने कोणाची कथा जाते सुग्रीवाची आहे की नाही. पण सुग्रीवाची कथा जरी गौण असली तरी मग ती पण महत्त्वाची आहे. कारण सुग्रीव जर भेटला नसता तर रामाला सीताच नसती मिळाली आहे की नाही. म्हणजे त्या कथेला पण महत्त्व आहे. पण ती कशी आहे ती मुख्य कथेसोबत गौण रूपाने जाणारी जी दुसरी कथा आहे तिला काय म्हणतो आपण प्रासंगिक. मग ह्या प्रासंगिकचे 2 प्रकार आहेत पताका आणि प्रकरी. प्रासंगिकचे 2 प्रकार आहेत. एक आहे पताका दुसरं प्रकरी. तर पताका म्हणजे काय की ह्या जी गौण रूपाने जाणारी कथा मोठी कथा दूरपर्यंत जाणारी कथा. पताका ही जी दूरपर्यंत जाणारी कथा म्हणजे सुग्रीवाची कथा अजून विभीषणाची पण कथा येते आहे की नाही. तर ह्या कशा आहे गौण रूपाने जाणाऱ्या कथा आहे पण मोठ्या कथा आहे. आणि प्रकरी म्हणजे कशा गौण रूपाने जाणारी पण छोटी कथा. शबरीची कथा अहिल्याची कथा आहे ना की जी गौण रूपाने जाणारी कथा आहे पण तरी ती छोटी आहे. मोठी कथा झाली पताका छोटी कथा झाली प्रकरी. मग पताकाचं उदाहरण देतं सुग्रीवाची कथा किंवा विभीषणाची कथा आणि प्रकरीची म्हणजे छोटी कथा म्हणजे शबरीची कथा किंवा अहिल्याची कथा. ठीक आहे. मग आता ह्या पताका आणि प्रकरीचे परत 3 भाग पडतात. कुठले कुठले आहे प्रख्यात उत्पाद्य आणि मिश्र. प्रख्यात उत्पाद्य आणि मिश्र म्हणजे आता आपला पुढचा श्लोक झाला 12वा श्लोक झाला आता आपला हा. प्रासंगिकः परार्थस्य स्वार्थो यस्य प्रसंगतः सानुबंधम पताकाख्यम प्रकरीचं प्रदेशभाग. प्रकरीचं सांगितलं मी आता. नंतर पताकाचं पण सांगितलं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे येतं आता 14व्या श्लोकमध्ये पहा. आपण पहिले पुढचं जाण्याच्या आधी आपण 14वा श्लोक पाहू. त्यामध्ये पताका स्थानक आले की पताका स्थानक म्हणजे काय. तर पताका स्थानक म्हणजे काय तर समोर घडणाऱ्या घटनेला सूचित करणाऱ्या इतिवृत्ताला पताका स्थानक म्हणतात. इतिवृत्त म्हणजे काय. इतिवृत्त म्हणजे कथाच गोष्ट काहीतरी. इतिवृत्त म्हणजे कथा पुढची जी कथा आहे. आता आपण गोष्ट सांगू वृत्त नाही म्हणत का आपण वृत्त सांगितले वृत्तवरून तर वार्ता निघाला शब्द म्हणजे पुढे जी घटना घडणार आहे पुढे काहीतरी घटना घडणार असेल त्याची सूचना देणारे जे आहे त्या घटनेला म्हणतात पताका स्थानक. म्हणजे आता समजा सैन्य चाललं आहे. मग सैन्य खूप मोठं सैन्य आहे. मग समोर पताका दिसते. मग त्या पताकावरून कळतं की हे सैन्य कुठलं आहे. आपल्याला देऊळ दिसते दुरून त्याच्यावर झेंडा असतो पडकलेला. मग त्याच्यावरून कळतं आहे की देऊळ आहे. म्हणजे आहे दूर पण आपल्याला दुरूनच दिसतं ते की आहे तिथे म्हणून. ते सैन्य खूप दूर असतं पण त्या पताक्यावरून आपल्याला कळतं की सैन्य येत आहे. म्हणजे मग ते काय सांगतात तर समोर घडणाऱ्या घटनेला सूचित करणाऱ्या इतिवृत्ताला म्हणतात पताका स्थानक. पताका स्थानक कळलं. आता हे उदाहरण सांगितलं की ज्याप्रमाणे सैन्यामध्ये पुढे जाणारी पताका मागून येणाऱ्या सेनेची सूचना देते त्याप्रमाणे पताका स्थानक पुढील घटनेचा संकेत देतं. ठीक
हे झालं पताका स्खलन. त्याच्या पुढे आता आपण गेलो 15व्या श्लोकावर. आता मग हे जे पताका आणि प्रकरी आहे त्याचे परत 3 भाग पडतात. पताका आणि प्रक्रियेचे परत 3 भाग पडतात. प्रख्यात, उत्पाद्य आणि मिश्र. 15वा श्लोक आहे प्रख्यात, उत्पाद्य, मिश्र. मिश्रत्व भेदात त्रेधापि तत्रिधा प्रख्यात इतिहासादेत हृत्पाद्यम कविकल्पितम. आता हे समजावून सांगते की प्रख्यात म्हणजे काय, ऐतिहासिक जे प्रख्यात आहे. प्रख्यात म्हणजे ऐतिहासिक. उत्पाद्य म्हणजे काय की उत्पादन केलं आहे त्याचं, म्हणजे कविकल्पित. उत्पादन म्हणजे कविकल्पित. आणि मिश्र म्हणजे दोन्ही पण मिक्स जे आहे ते. प्रख्यातमध्ये कुठलं येईल, ऐतिहासिक कथा येईल, रामायण उदाहरण आपण सांगितलं. उत्पाद्यामध्ये कुठली येईल, कादंबरी आपण शिकलो आहे की नाही, आहे ती कथा, पण ती सगळी पूर्ण कविकल्पित आहे. म्हणजे ते काय येईल, उत्पादन झालं त्याचं, नवीन उत्पादन झालं, म्हणजे ही काय झाली, कविकल्पित झाली. आणि मिश्र म्हणजे काय, कथा ऐतिहासिकच आहे पण त्यांनी कवीनी त्याच्या स्वतःच्या कल्पनेने पण त्याच्यामध्ये काहीतरी घटना सांगितलेल्या आहेत. उदाहरण द्यायचं तर उरुभंगम. उरुभंगम ही भासांची कथा आहे. उरु म्हणजे मांडी, भंग म्हणजे तोडणे आहे की नाही. भीमाने दुर्योधनाची मांडी फोडली होती की नाही, तर ती कथा त्या उरुभंगममध्ये आलेली आहे. पण त्यांनी ती महाभारतातली कथा उचलली ना, आहे की नाही. दुर्योधन भीम हे महाभारतातले पात्र आहे, तर भासाने ती सगळी कथा घेतली. पण त्याच्यामध्ये हा जो दुर्योधन दाखवला हा चांगला माणूस दाखवला. म्हणजे दुर्योधनचा तो सुयोधन दाखवला. मग तो चांगला माणूस होता का, नव्हता, पण त्यांनी त्या कथेमध्ये त्याला चांगलं दाखवलं की त्याच्यावर हे जे काही प्रसंग घडला हे त्यांनी सगळं सकारात्मकदृष्ट्या त्यांनी ते सगळं घेतलं त्या सुयोधनाने. मग त्याचा दुर्योधनाचा त्यांनी सुयोधन दाखवला. म्हणजे ती कथा होती ऐतिहासिक, पण त्यांनी ती दाखवली त्याच्यात कल्पित करून, म्हणून ती झाली मिश्र. हे झाले 3 प्रकार. आता हे सगळ्याचे अजून 3 प्रकार पडतात. ठीक आहे, दिव्य, दिव्यादिव्य आणि मर्त्य. आता हे जे आहे ना, हे तुम्ही आता एकदा शिकवून झालं की स्वतःच डायग्राम काढून पहा. डायग्राम काढली की बरोबर डोक्यात. ठीक आहे. आता मग दिव्य, दिव्यादिव्य आणि मर्त्य. आता हे कसं काय, तर दिव्य म्हणजे काय, त्यातला जो नायक आहे तो देव राहील. त्या नाटकातला जो नायक राहील तो देव राहील. म्हणजे उदाहरणार्थ शिव आहे ना, कुमार संभवांचा आहे शिव. तर त्यातला जो नायक राहील तो देव राहील. मग दिव्यादिव्य म्हणजे काय, मानवरूपी देव राहील. मानव पण राहील, देव पण राहील. मग आता राम हा देव पण आहे, पण त्यांनी मानवाचं पण आयुष्य, माणसाचं पण आयुष्य जगला. त्याला पण दुःख भोगावं लागली, सुख भोगावं लागली, सगळं त्याच्या माणसाला जसं भोगावं लागलं त्यांनी सगळं भोगलं. म्हणजे तो देव तर आहेच, पण तो माणसासारखा पण जगला. कृष्ण पण देव आहे, पण तो माणसासारखा जगला, त्याला पण दुःख सहन करावे लागली. म्हणजे ते काय झाले, दिव्यादिव्य. म्हणजे ते माणूस पण आहे आणि देव पण आहे. आणि मर्त्य म्हणजे काय, माणूस. उदाहरण इथे काय, भीम. आपला उरुभंगम परत नाटकाचा जो हिरो आहे, नायक आहे भीम, तो माणूस होता. म्हणून असे मग परत त्याचे दिव्य, दिव्यादिव्य आणि मर्त्य असे परत 3 प्रकार झाले. कळलं. ठीक आहे. आता हा आपला 16वा आला आता आपला श्लोक. 16व्या श्लोकमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की आपली ही कथावस्तू म्हणजे काय, आपलं हे नाटक आहे. तर आपल्या ह्या नाटकाचे जे फळ आहे, तर हे कुठलं फळ मिळतं सगळ्यांना, तर ह्यातलं धर्म, अर्थ आणि काम 3 प्रकारचं फळ मिळतं. हे पुरुषार्थ किती आहे, 4 आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर मोक्ष मिळतो का कोणाला, कोणालाच नाही मिळत मोक्ष. म्हणजे नाटकामध्ये त्या नायकाला मोक्ष मिळाला असं कधी होत नाही, आपल्या आयुष्यात पण होत नाही. मग काय होतं, धर्म आहे, अर्थ आहे, काम आहे, हे 3 आपल्याला मिळू शकतात. मग कथावस्तूचं फळ काय असतं, एक तर धर्म असतं, एक तर अर्थ असतं, एक तर काम असतं, किंवा मग 3ही असतात, किंवा 3पैकी 1 किंवा 2 असतं. हे फळ 3पैकी कोणतेही 1 किंवा 3ही असू शकतात. ठीक आहे. आणि नाटकामध्ये भरत मुनींनी की नाही 8च हे सांगितले, रस सांगितले, शांतरस नाही सांगितलेलं आहे. त्यांनी कारण असं सांगितलं की मोक्ष जेव्हा मिळेल तेव्हा आपल्याला शांतरस, मोक्ष जेव्हा मिळतो तेव्हा तो शांतरस असतो. मग मोक्ष कोणालाच मिळत नाही, म्हणून तो शांतरस म्हणून रूपकामध्ये स्वीकार्य नाही आहे. तो असतो तो, पण शांतरस म्हणून असा वेगळा, म्हणजे भरत मुनींनी तरी तो नाही केला, त्यांच्या याच्यामध्ये नाट्याच्यामध्ये नाही आहे. पण नंतर शांतरस पण आहे, नंतर कुठला अजून वात्सल्य रस पण आहे की नाही. हे रस नंतर आले आहे. तर भरत मुनींच्या ह्याच्यामध्ये फक्त 8च रस आहे. ठीक आहे. पुढचा आहे आता आपला 17वा श्लोक.
स्वल्पदिष्टस्तु तद्धेतुर्बीजं विस्तार्यनेकधा अवांतरार्थ विच्छेदे बिंदुरच्छेदक कारणम. म्हणजे आता यांनी म्हटलं आहे की आपण समजा आता आपल्या डोळ्यासमोर एखादा सिनेमा घ्यायचा. मग आता आपण सिनेमा पाहतो तेव्हा एखादी गोष्ट असते, एखादा प्रसंग असतो, तो असा कुठेतरी भरकटत जातो सिनेमामध्ये, आणि मग नंतर परत संपून जातो, ती घटना संपून जाते आणि परत ती सिनेमा परत आपल्या मेन पॉईंटवर येऊन जातो. मग त्याला काय म्हणतात? बिंदू. त्याला म्हणतात बिंदू. म्हणजे अवांतर अर्थाने मुख्य कथा वस्तू ही कुठेतरी पुढे चालली जाते, मग त्या कथेला जोडण्यासाठी जो प्रसंग असतो त्याला काय म्हणतात? बिंदू. बिंदू हा नाट्यशास्त्राचा पारिभाषिक शब्द आहे. ठीक आहे. आणि तेलावरचा बिंदू कसा, पाण्यावर कसा थेंब पडला तर तो असा सगळा पसरतो, तसंच ह्या बिंदूचं पण काम आहे की त्या प्रसंगाने किंवा त्या बिंदूचं जे प्रसंग आहे त्या प्रसंगाने पण पूर्ण नाटकावर म्हणा, पूर्ण कथेवर काहीतरी परिणाम होणार असतो. ठीक आहे. आता आपल्याला माहीत झालं, आपण पताका शिकलो, प्रक्रिया शिकलो, आता बिंदू पण शिकलो. तर आता अर्थप्रकृती आहे. अर्थप्रकृती म्हणजे यांनी काय सांगितलं आहे की 5 प्रकारच्या अर्थप्रकृती आहे. एक आहे बीज, बिंदू, पताका, प्रक्रिया आणि कार्य. आता हा 18वा श्लोक आहे. 18व्या श्लोकमध्ये लक्षात घ्या, बीज, बिंदू, पताका, प्रक्रिया, कार्य, या 5 प्रकारच्या अर्थप्रकृती आहेत. ठीक आहे. अर्थप्रकृती म्हणजे हे नाटकातलेच भाग आहेत. तर मग आता बीज म्हणजे काय म्हटलं आहे त्यांनी की बीज म्हणजे कथेची सुरुवात. बीज म्हणजे कथेची सुरुवात. कधी कधी आपण सिनेमा पाहतो ना, तेव्हा पहा कुठला तरी काहीतरी सीन सुरू असतो आणि मग ते नंतर काहीतरी छान सुरू असतं त्यांचं, आणि मग त्या नायकाला आठवतं, फ्लॅशबॅकमध्ये जाते ती गोष्ट करून, आहे ना. मग पूर्ण गोष्ट समजते ती पूर्ण. म्हणजे आधी शेवट आधीच कळलेला असतो आपल्याला की असं त्यांचं छान चाललं आहे, पण तो मग त्याला जे आठवतं ते सगळं फ्लॅशबॅकने आपण ती गोष्ट कळते. मग ती काय झाली, सुरुवात झाली. मग बीज म्हणजे काय? सुरुवात. बिंदू म्हणजे पाहिलं आता आपण की हे जे छोटे छोटे प्रसंग दाखवतात कथानकापेक्षा दूर जातं, कथानक जेव्हा दूर जातं तेव्हा ह्या कथानकाला जोडताना जे प्रसंग असतात त्याला काय म्हणतात? बिंदू. कार्य म्हणजे काय? ती कथानक संपतं. कार्य म्हणजे काय की कथानक जेव्हा संपतं, थोडं थांबते का मग एक 15-20 मिनटं मी एवढं समजावून सांगते, मग देते. ठीक आहे. माझे पुस्तकं हरवले हॉस्टेलवरचे, मी आत्ताच येऊन गेले. तर मग कार्य म्हणजे काय की जिथे कथानक संपतं, पूर्ण होतं त्याला काय म्हणतो आपण? कार्य. तिला क्लासमध्ये पण बसता येईल देवरावस. हे पुस्तक सांगते कथानकाला जोडणाऱ्या प्रसंगाला बिंदू म्हणतात. आणि जेथे कथानक संपते, पूर्ण होते त्याला काय म्हणतात? तिथंच असेल. कार्य जेव्हा संपतं त्याला काय म्हणतो आपण? कथानक जेव्हा संपतं पूर्ण त्याला काय म्हणतो आपण? फळ. त्याला काय म्हणतो आपण? कार्य. पताका म्हणजे काय? पताका शिकलो आपण, प्रक्रिया शिकलो आपण. ठीक आहे. मग हे काय झाले? 5 अर्थप्रकृती. ठीक आहे. बस ना, आपलं अभ्यासाचं जाणं तिकडे बसण्यापेक्षा इथे बस, पुस्तक तिथे बघायला किंवा तिथे बस मागे. मग ह्या किती झाल्या अर्थप्रकृती? आपला हा श्लोक नंबर 18 आहे. ठीक आहे. मैरी कळलं का? इथपर्यंत कळलं का? मग या 5 अर्थप्रकृती झाल्या. मग याचा काय सिक्वेन्स कसा आहे? बीज, बिंदू, कार्य, पताका, प्रक्रिया. म्हणा. बीज, बिंदू, कार्य, पताका, प्रक्रिया. या काय झाल्या? अर्थप्रकृती झाल्या. या काय झाल्या? अर्थप्रकृती झाल्या. आणि मग आता पुढे काय दिलं त्यांनी? 19व्या श्लोकमध्ये काय दिलं की फळाची इच्छा असणारा जो नायक आहे याच्या कार्याच्या अवस्था असतात. कार्याच्या 5 अवस्था असतात. हे नायक
नायकाचं जे नाटकामध्ये त्याचा जो पूर्ण रोल असतो तर त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्या कामाच्या ज्या 5 अवस्था असतात त्याचं काय नाव आहे, आरंभ, यत्न, प्रात्याशा, नियताप्ती, फलागम. आरंभ, यत्न, प्रात्याशा, नियताप्ती, फलागम. काय मयुरी 5 परत किती आहेत, अवस्था किती आहेत? 5. कुठल्या कुठल्या आहेत? आरंभ्य, प्रयत्न, प्रत्याशा, नियताप्ती आणि फलागम. ठीक आहे. म्हणजे अर्थप्रकृती किती झाल्या आपल्या? 5 झाल्या. कुठल्या कुठल्या आल्या? बीज, बिंदू, कार्य, पताका, प्रकृती. आणि अवस्था किती झाल्या? आरंभ, यज्ञ, प्रत्याशा, नियताप्ती आणि फलागम. ठीक आहे. तर ह्या 5 अर्थप्रकृती आणि 5 अवस्था मिळून संधी होतात. संधी म्हणजे इथे काय म्हटलं आहे, नाटक जे आहे, त्याच्यात पूर्ण नाटक हे 5 भागामध्ये विभागलेलं असतं. पूर्ण नाटक हे 5 भागामध्ये विभागलं असतं. काय म्हणतो आपण? संधी. आपण जो संधी शब्द वापरतो ते म्हणजे काय की 2 शब्द आहेत, त्याचा एक शब्द तयार होतो आहे की नाही. गिर्यारोहण, गिरी म्हणजे पर्वत, आरोहण म्हणजे चढणे, तर त्याच्यावरून आपण गिर्यारोहण असा एक शब्द तयार झाला. पण इथे संधीचा अर्थ, आपण हे नाटकाबद्दल बोलत आहे. नाटक आहे, तर नाटकामध्ये किती प्रकार आहेत त्याच्याबद्दल हे सुरू आहे अभ्यास. तर हे पूर्ण जे नाटक आहे ना, ते नाटक 5 याच्यामध्ये विभागलेलं असतं, त्याला म्हणतात संधी. ठीक आहे. मुख्य कथावस्तूचे जे विभाग आहे त्याला आपण संधी म्हणतो. मग हे संधी कसे तयार होतात? ह्या 5 संधी आहे. कुठल्या कुठल्या आहे? मुखसंधी, प्रतिमुख संधी, गर्भसंधी, विमर्शन संधी आणि निर्वहन संधी. ठीक आहे. तर त्या कशा तयार होतात? तर एक अर्थप्रकृती आणि एक अवस्था. एक अर्थप्रकृती आणि एक अवस्था. आता हे पाहिजे बीज, ह्या सगळ्या बीज, बिंदू, पताका, प्रकरी, कार्य. मी ना ह्याची PDF टाकलेली आहे, ग्रुपवर टाकलेली आहे. आपल्याला हे दशरूपक प्रकाशचे 4 प्रकाश आहे याच्यामध्ये, पण आपल्याला 2च प्रकाशाचा अभ्यास करायचा आहे, पहिला आणि तिसरा. तर हा पहिला दुसरू आहे सध्या, त्याची मी PDF टाकलेली आहे. तर त्याचं तुम्ही एकदम काढून घ्या झेरॉक्स, किंवा मग त्याला लिहून काढला तर चांगला अभ्यास होईल त्याचा. ठीक आहे. तर मग किती झाल्या बघ. प्रकृती, अर्थप्रकृती आहे बीज, बिंदू, पताका, प्रकरी, कार्य. आणि हे किती आहेत? अवस्था किती आहेत? आरंभ, यज्ञ, प्रात्याशा, नियताप्ती आणि फलागम. तर हे जे 5 आहे, हे 5 याची मिळून 5 संधी तयार झाली. मग ते कसे झाले? तर बीज, आरंभ, ती मुखसंधी, बिंदू, यज्ञ, प्रतिमुख संधी, पताका, प्रात्याशा, गर्भसंधी. घेते ना, झालं 10 मिनिटं एवढं संपून टाकतो. मग गर्भसंधी, पताका आणि प्रत्याशा, गर्भसंधी, प्रकरी आणि नियताप्ती, विमर्श संधी, कार्य आणि फलागम म्हणजे काय झाली? उपसंहार संधी. आणि झाल्या 5. ठीक आहे. म्हणजे याचा एक पॉईंट, याचा एक पॉईंट, अशी मग एक संधी, अशा ह्या 5 संधी तयार झाल्या. आणि मग हे 5 संधीचे परत वेगवेगळे अंग आहेत, त्याचा आपण नंतर हळूहळू अभ्यास करू. पण हे एकदा परत याच्याकडे परत एकदा वाचलं की लक्षात राहतं. तसा हा सोपा विषय आहे, पण एकदा समजला ना तर काहीच विषय कठीण नाही. आपल्याला व्यवस्थित लिहिता पण येतो आणि आपल्याला मार्क पण याच्यात छान पडतो. ठीक आहे. तर उद्या आपण थोडीशी रिव्हिजन घेऊ सुरुवातीला आणि मग परत सुरू करू. समजलं मयुरी? आता आज जेवढं समजलं तेवढं कळलं. थांबूयात मग आपण. नमो नमः, पुनर्मिलामः.